अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा दिवस ज्या दिवशी आपण जे काही करतो त्याचे फळ कधीही न संपणारे मिळते. ही पूजा केवळ विधी म्हणून न करता मनापासून आणि भक्तिभावानं केली तर घरात सकारात्मकता आणि समृद्धी नक्कीच येते. या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून आणि प्रसन्न मनाने पूजेला सुरुवात करावी. जर सकाळी जमले नाही तर मनावर ओझे न ठेवता दुपारी किंवा संध्याकाळी शांत चित्ताने पूजा केली तरी चालते. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवतांची आसनं गणपती बाप्पा, बाळकृष्ण किंवा विष्णुमूर्ती आणि माता लक्ष्मी यांना पाटावर किंवा देवघरात व्यवस्थित मांडून घ्या. सोबत श्रीयंत्र असल्यास ते नक्की ठेवा, कारण लक्ष्मी पूजेत श्रीयंत्राला विशेष महत्त्व आहे. 2. अभिषेक आणि सेवा. मूर्तींवर अभिषेक करताना त्यातून निघणाऱ्या लहरी आपल्या घरात चैतन्य निर्माण करतात. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 21 किंवा 108 वेळा जप करत पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करावा. त्यांना लाडके लाल फूल आणि गूळ खोबऱ्याचा सात्विक नैवेद्य दाखवावा. बाळकृष्ण किंवा विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करताना पुरुष सूक्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. त्यांना केशर मिश्रित अष्टगंधाचा टिळा लावून तुळशीची पाने आणि पिवळी फुले अर्पण करावीत. माता लक्ष्मीवर अभिषेक करताना श्रीसूक्त पठण करावे. देवीला हळद कुंकू वाहून गजरा किंवा कमळाचे फूल अर्पण करावे. अक्षय पात्र हे आपल्या घरातील अन्न आणि धनाचा साठा कधीही कमी पडू नये यासाठी भरले जाते. एका छोट्या तांब्याच्या पात्राला बाहेरून हळद कुंकुवाची 5 बोटे ओढावीत. त्यात अखंड तांदूळ अक्षत भरा. तांदूळ तुटलेले नसावेत. त्यावर एक हळकुंड, गोमती चक्र, कमळ गट्ट्याचा मणी आणि एक नाणे ठेवावे. ही लक्ष्मीची प्रिय प्रतीके आहेत. हे पात्र पूजेत ठेवून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, माझ्या घरातील सुख समृद्धी अशीच अक्षय राहू दे. 4. मंत्रपठण. पूजा झाल्यावर शांत बसून खालील पठण करावे, ज्यामुळे मनाला शांती मिळते. श्रीसूक्त व व्यंकटेश स्तोत्र प्रत्येकी 1 वेळा. विष्णू सहस्रनाम आणि भगवान विष्णूंच्या 1000 नावांचे स्मरण करावे. लक्ष्मी किंवा कुबेर मंत्राची 1 माळ जपल्यास आर्थिक स्थिरता लाभते. अक्षय तृतीयेचा खरा अर्थ तर दानात आहे. या दिवशी कोणा गरजूला पाणी, अन्न किंवा वस्त्र दान करा. आपल्या शब्दाने किंवा कर्माने कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घेणे हीच खरी लक्ष्मीनारायणाची सेवा आहे. पूजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पात्रातील तांदूळ घरातील धान्याच्या डब्यात मिसळावेत, जेणेकरून अन्नपूर्णा माता सदैव प्रसन्न राहील. कवड्या, नाणी आणि इतर वस्तू तिजोरीत किंवा देवघरात सुरक्षित ठेवाव्यात. तुमची ही अक्षय तृतीया सुख, समाधान आणि भरभराटीची जावो.